नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला एक बोध देत आहेत. स्वामी सांगतात की माझ्या बाळा, अरे दैवतातून बाहेर ये. मी कोणी मर्यादित शरीर किंवा मर्यादित शक्ती नसून तुझा अंतर्यामी पिता आहे. मी असीम अनंत अस्तित्व आहे. फक्त एकमेव अस्तित्व आहे हे विसरू नकोस. मी कोणापासून वेगळा नाही, कुणी माझ्यापासून वेगळा नाही. बाळा, सर्व काही माझ्या अंशाने तयार झाले आहे. तू सुद्धा माझ्या या अस्तित्वाचा अंश आहेस. माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे तुमच्या फायद्याचे आहे. पुढची तुमची 5 मिनिटे तुम्ही ऐकून घ्याल तर भाग्यवान ठराल. स्वामी नेहमी सांगतात की माझा हा संदेश देखील खास आहे, कारण पुढच्या काही मिनिटांनंतर तुम्हाला प्रचिती येईल. तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेन ज्या तुमच्यासाठी हिताच्या आणि भविष्याच्या उपयोगी आहेत. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनामध्ये आहे तरी काय ते मला कळावे. तुम्ही मला ते सर्व अंतःकरणातून उलगडून द्यावे. मी तुम्हाला तुमच्या त्रासावर नक्कीच औषध देईन. बाळा, जाणून घेण्यासाठी पुढील संदेश ऐकून घे आणि तुला जे सत्य समजेल ते तू व्हिडिओ संपताच स्मरणात आण. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसता, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर तू न बोलवताही धावून येईन. ज्या मार्गाने तू माझ्याकडे आलास तो मार्ग माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि तुला बदल हवा असेल तर तू पुढे ऐकत राहा. त्यातून तुझे कल्याण नक्कीच होईल. माझ्या लेकरा, तुमच्या आनंदासाठी तुमच्यासाठी जे योग्य असेल ती योजना मी तयार केली आहे. जर तुम्ही संतच्या अंतरात्म्यातून बघितलं तर योग्य वेळ येताच तुम्हाला त्या सर्व गोष्टीची जाणीव होईल ज्या गोष्टी तुमच्यासाठी बनल्या आहेत. पण तो आनंद आयुष्यात मिळवण्यासाठी तुमच्या योजनेत बदल करणे आजच आवश्यक आहे. तुमचे विचार बदला. तुम्हाला आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहणे ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तुमच्या जीवनातील अर्धी दुःखे तिथेच संपून जातील आणि तुम्ही सुखी आणि समृद्धीचे जीवन त्या क्षणी जगायला सुरुवात कराल. कारण जगात असा कोणीच नाही की जो सर्व काळ सुखी आहे आणि ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण असतात. फक्त समाधान शोधायला शिका. जीवनामध्ये नक्कीच सर्व गोष्टीचा अनुभव घ्याल. जीवन हे जगण्यासाठी असते. कधीही त्याचा वापर सुखासाठी करू नका. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी आई, तू खूप ग्रेट आहेस. मला तू असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. तुम्हाला स्वामींचे पाठबळ आणि बळ नक्कीच मिळेल. जीवनात कितीही संकटे असेल किंवा दुःख असेल तर निश्चित व्हा. घटनांना निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवून देतात आणि आपल्यातील निष्ठा नावाचा गुण अजून बदलवान करतात. ही समज दृढ करायची आहे आणि भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामी वाणीवर विश्वास ठेवून दुर्लक्ष न करता पुढे चालत राहायचे आहे. स्वामी तुमच्या जीवनातील काटे हे पुढे होऊन स्वतः काढतात. फक्त तुम्ही स्वामींच्या विचारांच्या पावलावर पाऊल टाकत स्वामींच्या मागे जायचे आहे. तुमचे जीवन नक्कीच सुखकर आणि सुसंगत बनून जाईल. जो कोणी स्वामी मार्गात गेला त्याच्या जीवनाचा उद्धारच झाला हा इतिहास साक्षी आहे. त्या संकटावर उरावर बसून त्याचा सामना करत त्यांना पराभूत कसे करायचे हे स्वामी तुम्हाला शिकवत आहेत. स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे. तुमचे जीवन स्वामींना आज याच क्षणी बदलायचे आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहावे आणि तुमचे चांगलं कसं होईल याकरिता स्वामी तुम्हाला विश्वासाने साथ देत आहेत. स्वामी तुमचा हात धरतात. जर अचानक अनपेक्षित नकारात्मक घटना घडत असतील तर त्याची सकारात्मक बाजू बघत चला. आपण कुठल्या प्रलोभनात अडकत तर नाही ना याचे
आत्मपरीक्षण करायचे आहे आणि चूक सुधारून पुन्हा नव्याने ऊर्जेने आनंदी जीवनाची वाटचाल करायची आहे. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला तुम्ही आज नमन करा आणि स्वामी समर्थ महाराज यांचे नाव घेऊन त्यांचा आशीर्वाद घ्या. स्वामींना जेव्हा आपण तळतळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपल्याला प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते ते सर्व स्वामींची इच्छा आहे म्हणून ते स्वीकार करा. तुम्हाला पुढच्या काही दिनातच चांगले दिवस आणि स्वामी चमत्कार अनुभवता येतील. फक्त हे चमत्कार पाहत आहात तर स्वामीवरची श्रद्धा कधीही कमी करू नका आणि होणाऱ्या चमत्काराची वाट पहा. आपली टीका करणारा असेल तर स्तुती करणारा हा प्रत्येक व्यक्ती असेलच असे नसते, परंतु चांगले व्यक्ती ही नक्कीच मिळतात. त्यांच्याद्वारे जे शिकवले आहे ते शिकायचे आणि स्वामींनी जे संकेताद्वारे आपल्याला कर्म करायला सांगितले आहे ते करत राहायचे. स्वामी तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई स्वामी तुम्हाला दुप्पट पद्धतीने करून देतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची आहे हे ठरवले असते. पण स्वामी तुम्ही मागितलेल्या सर्वच गोष्टी तुम्हाला देतात असे नाही, तर स्वामी तुम्हाला त्याच गोष्टी देतात ज्या तुमच्या कल्याणाच्या आहेत आणि ज्याचे तुम्ही हक्कदार आहात. जे काही चालू आहे ते तुमच्या सोबत आहे, फक्त थोडा वेळ आहे. अजून थोडे दिवस विश्राम करा, विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल. तुमचे प्रत्येक स्वप्न स्वामी साकार करतील, तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत आणि ती इच्छा तुमच्या जीवनात आनंद भरभरून येईल. मग आता तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी सहमत आहे असे सांगायला विसरू नका. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत असाल तर स्वामींवर विश्वास ठेवा. काळजी करू नका. तुम्हाला जे काही स्वामींचे आशीर्वाद आहेत ते आज नक्कीच मिळतात, कारण स्वामींचा आशीर्वाद हा खूप मौल्यवान आहे. गुरु माऊली, मी तुझं बाळ आहे. तुझ्या प्रेमाच्या भावनेत खूप मोठी शक्ती आहे. अनन्य भावनेचे संरक्षण कवच माझ्या शरीराभोवती निर्माण कर, जेणेकरून विश्वातील कोणतीच नकारात्मक शक्ती मला स्पर्श करण्याची हिंमतही करणार नाही. स्वामींना सर्व ठाऊक आहे, त्यांच्यापासून काहीही लपलेले नाही, म्हणून कपट भाव त्याहून स्वामींना संपूर्ण शरण जावे. तुमच्या चांगल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. या संवादानंतर तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी स्वतः स्वामी घेऊन येतील. स्वामी म्हणतात की आज जो बोध देत आहे बाळांनो, थोडं थांबून काही मिनिटवर पोटातून निघणारे नव्हे तर हृदयातून निघणारे फुंकार माझ्यापर्यंत पोहोचते. तुमच्या जीवनात मी आशीर्वाद देत आहे. तो आशीर्वाद तुमच्यासाठी नवीन ऊर्जा तयार करेल. तुम्हाला सुखाचे वारे स्वतः बसेल. अजून वेळ गेली नाही. माझ्या मुला, सावध राहा. तरीही जर चुकीचे कार्य केलेस तर तुझ्या कडून होणारे चूक मी टाळेल. तुला होईल ती शिक्षा तू स्वीकार कर. स्वामींचे नामस्मरण कर. चांगले मार्ग निवड. तुमच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर होय स्वामी आई, मी तुमच्या कुटुंबात सहभागी होण्यासाठी तयार आहे. मला त्यासाठी तुम्ही अधिकार द्या. मी तुमची सेवा करेन. तुमच्या मागच्या जन्माच्या चांगल्या कर्मामुळे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींनी जो वर दिला आहे तो तुम्ही योग्य वापरा. तुम्ही इतरांना त्रास देणार असाल तर तुमच्या जीवनात तुम्हाला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागेल, कारण मी अन्यायाचा देव आहे, जो वेळ आल्यावर प्रत्येकावरच उठत आहे. तुम्ही माझी लेकरे आहे. तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणं हे माझी जबाबदारी आहे. नकळत काही चुका होत असतील तर आज ही चूक सुधारून तुम्हाला तुमचं आयुष्य सुखी करण्यासाठी मी सदैव कार्यतत्परतेने तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुम्हाला मार्ग दाखवतो. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी तुम्हीही माझ्यासोबत चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा.
तुमच्या विचारावर आणि स्वभावावर सर्व काही अवलंबून असते. तुमच्या सोबतीला स्वामी माऊली तर नेहमी असतातच. स्वामींचे अस्तित्व त्यांना जाणवते जो अंतःकरणाने शुद्ध आहे आणि स्वामीवर विसंबून आहे. स्वामी त्यांच्या जीवनाचा कारभार हे स्वतः चालवतात. त्यांना कधीही घाबरण्याची गरज नाही. हे भगवंता, या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घे. यासाठी माझ्या अंगात जे जे आवश्यक गुण हवे आहेत, कौशल्य हवे आहेत, ते तू भरून घे आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. चुकीचे काम करतात आणि इतरांचे नुकसान करतात त्याचा तुम्हाला आणि मलाही तिटकार आहे. तुमच्या अनन्य भक्तीचा भाव मला द्या, जेणेकरून चांगला मार्ग चुकणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.